ताई ताई हे काय चाललंय अगं? तुझे सगळे पत्ते उलटे पडतायत. आपल्याकडे एकच हातचा होता हा पत्रिकेचा, तोही या संख्येने मातीत घातला. नरसू, त्या संख्येला तू आणला होतास. हो ताई, पण त्याचे हाल करायला तू सांगितलं होतंस आणि त्यामुळे त्यांनी खोटारडेपणा केला आणि तू तोंडावर पडलीस. म्हणजे तुला खरं सांगतो ताई, त्या खानावळवालीचे घर आहेत ना, खूप स्ट्रॉंग आहेत बरं का ताई, मजबूत आहेत. तू काही राजकारण कर पण काही उपयोग नाहीये, तूच हरतीयस दरवेळेस. बास नरसू. बास नाही ताई, आधीच त्या खानावळवालीनी वाट लावलीये, तर उरलेली तो शिंदे लावणार आहे. ताई शिंदे गप्प बसणार नाही. हा खानावळवालीचं काही नाही, तिच्याकडे कधीही बघता येईल. खरा प्रश्न आहे तो शिंदेचा, त्याला आधी गप करायला पाहिजे. नाही ताई, शिंदे गप्प बसणार नाही. हा तो जाम ब्लॅकमेल करणार तुला, आणि तो जर का इथे येऊन काही बडबडला तर बयो आजी आणि खानावळवाली तर आहेत, पण भाऊजी सुद्धा तुझी वाट लावतील. ताई काहीतरी कर ताई. नरसू, तुला माझ्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. ताई तू जीव द्यायला सांग, देईन. नाही नको, त्याची गरज नाही लागणार. आपल्याला आत्ताच्या आत्ता शिंदेला भेटावं लागेल. हो ताई. एक मिनिट, या तुम्ही. बोला ताई मॅडम. शिंदे, मला जरा बोलायचंय, भेटून बोलायचंय. आता काय भेटबीट नाही. शिंदे, मला महत्वाचं बोलायचंय. आता तुम्ही कारखान्यात या, मला चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसवा, मग तुम्हाला काय पाहिजे तेवढे गप्पा मारू आपण. नाही, कारखान्यावर नाही, आपल्या नेहमीच्या जागी. अजिबात नाही, चुपचाप कारखान्यावर या तुम्ही, नाही तर मी तुमच्या घरी येतो. बोला, काय म्हणताय? ठीक आहे, मी कारखान्यावर पोचते, तुम्ही पण पोचा. ताई नक्की काय करायचं डोक्यात आहे तुझ्या? चल, वाटेत सांगते. बघ आजी, ही घ्या गरम गरम कडक कडक चहा. आणि ही खारी. अरे वा, माझ्या म्हातारीचं लईच कौतिक चाललंय की. हा? तुम्ही हायच कौतुक करण्यासारख्या. आता आहे का, आता असा काय तीर मारलाय मी? अहो बघ आजी, तुम्ही आमच्यावरचा आळ खोडून काढला हो. आमचा गरीबाचा इज्जत हाच योग दागिना असतो हो. आमची इज्जत राखली हो तुम्ही. तुमचं लय लय उपकार झालं हो. आता हाय का? अहो पाहुणं, ह्यात उपकार कसलं म्हणायचं? वयाजी, तुम्ही पायलटचा बी प्रश्न सोडवला आणि आमच्यावरचा आळ बी मिटवला. अगं अनुराधा उगं भांडवल करत होती तुझ्या पत्रिकेचं. तिच्या हातात तर पोलीस घावल्यासारखं झालं होतं. समर आला माझ्याकडे. तुला खोटी ठरवून समरला राजकारणातनं बाहेर करायला बघत होती ती. अगं पण तिचा डाव तिच्या चांगलट आला. वयाजी, तुम्ही पायलटचा बी प्रश्न सोडवला आणि आमच्यावरचा आळ बी मिटवला. पण आता जे झालं ते झालं. हा, आता इथनं पुढं नीट संसार करायचा दोघांनी बी. हा काय, तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. आता पायलट उद्यापासून कारखान्यावर जाणार आहे आणि मी त्याच्या मागे खंबीरपणे उभी असणार आहे. हा, असंच एकमेकांच्या साथीनं आयुष्यभर राहायचं. हा, हम्म. शिरलं ना माझ्या डोक्यात? होय. या ताई मॅडम, आज तरी खुर्चीवर बसवणार ना आम्हाला? शिंदे, मी इथे भेटायचं नको म्हणत होते. आता मला दुसरीकडे भेटण्यात काही इंटरेस्ट उरला नाही ताई मॅडम. आता आपली जागा एकच,
चेअरमन पदाची खुर्ची. चला चला, आज तुमचा पोरगा येणार नाही ना ओ मधी. चला 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 लवकर चला. अहो चला, नाहीतर राडा होईल. आत्तापर्यंत गप्प बसलो होतो, पण आता नाही. गप्प बसायचे काय घ्याल? आता गप बसणार नाही, आता फक्त राडा घालणार. 1 करोड. काय? 1 करोड दिले तर गप्पा बसणार? चेअरमन पदासाठी 1 करोड? शिंदे, लहान रक्कम नाहीये ही. आणि काय? 1 करोड कमी आहेत का? हा नाही, म्हणजे तसं कमी नाही म्हणा. मग 1 करोड घ्या आणि गप्प बसा. मला हे प्रकरण इथेच मिटवायचंय. कसं देणार 1 करोड? कॅश. कॅश? हा, आता एवढी मोठी रक्कम खात्यात ट्रान्सफर करता येणार नाही ना. ठीक आहे, या टायमाला गप बसतो मी. सांगा कधी देताय पैसे? हा, आता याला टाइम लावू नका म्हणजे झालं. संध्याकाळी नरसू तुम्हाला फोन करून ठिकाण सांगेल. पण हा, तुम्ही एकट्यानेच यायचं. मला तुमच्या सोबत दुसरं कोणीही नकोय. आजकाल सगळेच ब्लॅकमेल करायला लागलेत. अहो, मी करतोय म्हणून सगळेच करतील असं नाही. तुम्हाला ब्लॅकमेल करायची धमक फक्त या शिंदेमध्ये येत आहे मॅडम. एकट्याने या. जर मला शंका आली तर 1 रुपयाही नाही मिळणार. अहो, काळजी करू नका, एकटा येतो. घाबरत नाही हा शिंदे कोणाला. हेच बोलायचं होतं मला. नरसू चल. ताई मॅडम, आता 1 करोडही माझे आणि हा कारखानाही माझा. राजकारण काय असतं हे आता माझ्याकडनं शिका. मी कारखान्यात एक नवीन युनिट वाढवायचा विचार करतोय. आता यावर्षी एवढा ऊस आला होता की शेवटी शेतकऱ्यांना नको असं सांगायला लागलं. तर पुढच्या वर्षी कदाचित यापेक्षाही जास्त ऊस येईल, तेव्हा आपली प्रोडक्शन कपॅसिटी आपल्याला वाढवायला लागणार आहे. आणि हा, कारखान्याचा एक ट्रस्ट उघडण्याचा पण मी विचार करतोय, म्हणजे गरजू लोकांना त्यातून मदत करता येईल. चालेल. अरे राजकारण म्हटलं की अशा गोष्टी कराव्याच लागतात. नाही डॅडी, राजकारण नाही, समाजकारण. चांगलं आहे. समाजकारण आणि राजकारण याचा नीट बॅलन्स कर, मग तुला कुणी अडवू शकणार नाही. काय रे, काय गप्पा चालल्यात बापलेकाच्या? नाही काही नाही, पुढे काय काय करायचं ते ठरवत होतो. काय बी करा, पण चांगलं करा म्हणजे झालं. बयो, तू परत एकदा फार मोठं काम केलंस बघ. कसलं रे? सुमीच्या पत्रिकेचा घोष संखे गुरुजींनी केला होता हे समोर आणलंस. हो बयाजी, तुझ्यामुळे सुमीवरचे आरोप खोटे आहेत हे समोर आलं. खरंच थँक्यू. हे बघ पोरा, आता यापुढे दोघं मिळून नीट संसार करा आणि दोघं बी एकमेकांच्या साथीने आयुष्यभर राहा. माझी साडी. शालू प्लीज, तू गप्प बस ना. अगं तुझ्या या रडण्या बेकण्यामुळे माझा घोळ होतोय. रडू नको तर मग काय करू? तुम्ही असं सोडून चाललाय मला. मग रडू नको तर काय, हसू का नाचू आता? शालू, थोडं समजून घे ग, मला जायला लागणार आहे. आव, एक पोर तरी पदरात टाकून जायचं होतं. कुठं जायचंय तिकडं. आता पोर नाही, बाळ नाही, मी एकटी बाई, कुणाच्या तोंडाकडे बघू? शालू, तू रडू नकोस बर का. मला काही यम नाही न्यायला आलेला रेड्यावरून, त्यामुळे वेड्यासारखं करू नकोस. मी जसं जाणार आहे तसं परत पण येणार आहे. कधी? ते ताई ठरवेल. मला आता एवढंच माहिती की मला तिच्याबरोबर जायचंय.
खूप मोठी गोष्ट आहे, तुला नाही समजणार. मग बारकी करून सांगा, पण सांगा, मला नाही चैन पडायचं. शालू, ताईचं या घरातलं स्थान धोक्यात आलंय. म्हणजे कसं काय? आता ते विचारू नकोस. त्या कानावर वालीनं बरोबर पुंगी वाजवल्या तुमची. हवं तर तसं समज, पण आता जाऊ दे मला. जाऊ दे ना, जाऊ दे ना, जाऊ दे ना. अगं जाऊ. ताई. नरसू, झाली का सगळी तयारी? हो ताई. ताई, तू सगळा विचार केलायस ना नीट? हो नरसू. मला खूप घाबरायला होते ग. नरसू, अरे तूच म्हणालास ना सगळं राजकारण अंगलट आलंय म्हणून. सध्या आपली वेळ चांगली नाहीये. जोपर्यंत शिंदे गप्प राहत नाही ना, तोपर्यंत आपल्याला इथे राहता येणार नाहीये. पण ताई, तू. नरसू, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? हो ताई. आहे ना, मग चल चुपचाप. जोपर्यंत त्या शिंदेचं तोंड गप्प होत नाही अशी खात्री नाही होत ना आपल्याला, तोपर्यंत आपल्याला या घरात राहता येणार नाही. आणि शिंदेचं तोंड बंदच नाही झालं तर? होईल, नक्की होईल. पण मला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. आणि म्हणूनच आत्ता आपल्याला इथून जाणं गरजेचं आहे. चल. मम्मा, मम्मा ग कुठे निघालीस तू? का? तुला काय फरक पडतो? मग असं का बोलतेस? कारण बोलण्यासारखं आता काही उरलंच नाही. सासूबाई, मी माफी मागते तुमची, पण तुम्ही असं जाऊ नका. खरंच माझं चुकलं असेल तर मला माफ करा तुम्ही. सड्यासारखी एवढ्या लवकर रंग बदलतेस का ग तू? म्हणजे सकाळी ताईचा अपमान आणि आता माफी. मामासाहेब, तुम्ही तो अपमान समजला. मी जे खरं आहे तेच बोलले, आणि तुम्ही कधीच खोटं बोलत नाही. नरसू, चल. अनुराधा, अगं असं घर सोडून जाणं म्हणजे जरा जास्तच होते नाही का? हे बघ, घर म्हणल्यावर भांड्याला भांड लागणार, आवाज बी होणार, म्हणून घर सोडून जातं का कोण सुनबाई? सासूबाई, हा, तुम्ही मला उपदेशाचे डोस देऊ नका. ही खानावळवाली तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय झालीये ना? तर तिलाच घेऊन बसा आता. अगं अनुराधा. मम्मा, मम्मा प्लीज तू जाऊ नकोस ना. समर, आता मला कुणीही अडवायचं नाही. मी निर्णय घेतलाय. जोवर माझा मान मला या घरात मिळत नाही, तोपर्यंत मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. मग आहे तुला मान. समर, नावापुरता मान नकोय मला. मनमानीपणा करणं म्हणजे मान नाही. नरसू, चल. थांब. मला कुणीही अडवायचं नाही. नाही, अडवत पण नाही तुला. या घरात जो मान सुनबाई म्हणून तुला होता, तो मान सुमीला देऊन जा. म्हणजे आजपासून सगळ्या घरचा कारभार सुमी सांभाळल. कर्त्या बाईचा मान सुमीला मिळल. तेव्हा तो मान तिला दे आणि खुशाल जा. प्लीज. नाही, थांब. सूनबाई आपणहून घरातून जायचा निर्णय घेतलाय. आता तू काय बोलायचं नाहीस. सोनबाई, घरच्या तिजोरीच्या चाव्या घरच्या सूनबाईकडे सोपवा तेवढ्या.
मला गरजही नाही याची. माझं माहेर आहे मला. मम्मा नरसू चल, गाडी बोलावलीस ना? होतंय. ताई मॅडम नका जाऊ तुम्ही, थांबा की इथं. सासूबाई थांबा की तुम्ही. मम्मा सासूबाई मम्मा सासूबाई हे बघा, सूनबाईला घर सोडून जा असं आपण कुणी म्हणलेलं नाही. जायचा निर्णय तिने स्वतःहून घेतलेला, तेव्हा कुणी मनाला लावून घेऊ नका. आणि सुमे, तू तर अजिबात नाही. हे बघ, आता या घरची करती बाई झाली आहेस तू. इथनं पुढं या घरची सगळी जबाबदारी तू सांभाळायचंयस. हे घर तुझं आहे आणि ते सांभाळणं आता तुझं कर्तव्य आहे. काय शिरते ना डोक्यात? अरे मी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? अरे मी लय वाईट माणूस आहे. एकेकाला हुडकून हुडकून मारेन मी. हुडकून हुडकून मारणार आहे. हा. कुवतीपेक्षा जास्त बोललं की असंच होतं शिंदे. ताई मॅडम, हे बरोबर नाही केलं तुम्ही. फार आधी करायला पाहिजे होतं हे. थोडा उशीरच झाला नाही का नरसू? हो ना, फार दमछाक झाली या छटाकभर माणसामुळे आपली. मी छटाक आहे का मनबर आहे हे कळलं तुम्हाला लवकर. सुंभ जळाला तरी बीळ काही जळत नाही. नरसू, तू म्हणालास ते बरोबर होता. हा माणूस काही गप्प बसणार नाही. ताई, आता फक्त काय करायचं तेवढं सांग. पडू नकोस. वाचा, याची वाचा बसवायची म्हणजे हा बोलणारच नाही. एवढं सोपं नाही ते. मला काहीही अवघड नाही. नरसू, हो ताई, काही काळजी करू नकोस. आयुष्यात परत कधी बोलू शकणार नाही अशी व्यवस्था करतो मी. ती जबाबदारी माझी. 1 करोड पाहिजे होते ना तुला? कारखाना पाहिजे होता ना? तुझ्यासारखी हरामखोर आणि नीच बाई मी माझ्या आयुष्यात बघितलं नाही. स्वतःच्याच पोराचा राजकारणासाठी वापर करून घेतलास तू. राजकारणात मी कुठच्या थराला जाऊ शकते हे तुला कळलं नाही वाटतं. तुम्हाला पैसे मिळालेत का? हा, मिळालेत की. मग बघत काय बसलायत? ज्या कामाचे पैसे मिळालेत ते काम करा. एवढा मारा की आयुष्यात परत कधी बोलायच्या लायकीचा नाही राहिला पाहिजे. आता या शिंदेचं तोंड मिटलं की त्या खानावळवालीला मी घर सोडून गेले असं वाटेल. पण ही ताई मॅडम सहजासहजी काहीच सोडत नसते हे तिला कळेल लवकरच. जन्माची अद्दल घडवणार आहे मी तिला.